वेंगुर्ले शहराची हद्द संपताच मांडवी खाडीनजीक मानसेश्वर देवस्थान आहे. नेहमीप्रमाणे मंदिर, गाभारा, मूर्ती असे काहीही या ठिकाणी दिसत नाही. 15 फुटाचे चौरस बांधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेली असंख्य भगवी निशाणे दृष्टीस पडतात. त्यापुढे मंडप असून बाकी केवळ आजूबाजूला झाडी आणि पाणी आहे. जत्रा उत्सवाच्या भगव्या निशाणीच्या पताका या देवस्थानाला भाविक भेट घालतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी बांबूंच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येक जण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते. जिल्ह्यासह मुंबई, गोवा, बेळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी येथूनही भाविक येऊन त्यांचा नवस फेडतात. या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो. देवाची काही भावकी मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात. मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत आहे. हो, ही पूर्णपणे एक वेगळी आगळीवेगळी जत्रा आहे. ओके, दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आलेलो आहोत आणि गेले बरेच वर्ष येतोय आणि खूप चांगला अनुभव आम्हाला आलाय. ओके, आणि सुरुवातीला मी फक्त एकटा आलो, मला कोणीतरी सांगितल्याप्रमाणे. हळूहळू मग मी, बायको, आई, आता मावशी, बहीण असं करत करत आता लिटरली आमची एक मोठं कुटुंब आहे, ज्यांना घेऊन आम्ही इथे दरवर्षी या जत्रेला न चुकता येतो. म्हणजे मुंबईतून आपली सुट्टी काढा, सगळं करा, ओके, नोकरीतून हे सगळं करून आम्ही पारंपरिक दरवर्षी इथे न चुकता आम्ही येतो. तर खूप छान वाटतं आणि मुंबईतून येतो, गाव माझं रायगड आहे, श्रीवर्धन. तर अनुभव खूप चांगला आलेला आहे. मी तर सगळ्या तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी हेच सांगेन की येऊन बघा, त्यांनाही नक्की खूप छान अनुभव येईल. महासुदी अष्टमीला ही इनफॅक्ट जत्रोत्सव नसून हा नवसफेड उत्सव आहे. वर्षभर जे भाविक चिडाची म्हणजे हे निशाण काठीची किंवा ह्याला दुसऱ्या ह्याच्यात दिवाबत्ती पण जत्रा म्हणतात. दिवाबत्ती आणि नवस काठी असा तो नवस पूर्ण करण्याचा हा दिवस आहे आणि हा पूर्वंपार साधारण एक 125 वर्षापूर्वीपासून चालत आलेला उत्सव आहे. लोकांचं नवस पूर्ण होतात म्हणूनच हा जागृत देवस्थान म्हणूनही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मला वाटतं पुणा, कोल्हापूर असं संपूर्ण महाराष्ट्रात याची कीर्ती पसरलेली आहे. उत्तरोत्तर गर्दी वाढते आहे म्हणून पूर्वी ही जत्रा आम्ही घरी पूजा करून संध्या दुपारी 4च्या दरम्यान ही सुरू करायची, पण आता भाविकांच्या सोयीसाठी ही महासुदी अष्टमीला पहाटे 2 वाजेपासून आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत इकडे सांगणी पोळणी आणि नवस पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर आमच्या घराच्या समोर दिवाबत्तीमध्ये म्हणजे नवसाला जी काही दिवाबत्ती हे अर्पण करतात त्या दिवाबत्तीच्या प्रकाशात पार्सेकरांचं दशावतारात बोधपर नाटक होतं. एक चांगला मेसेज पार्सेकर सगळ्या भाविकांना देऊन जातात. असा हा जत्रोत्सव पहाटे 6 पर्यंत चालतो. हे देऊ म्हणजे आमचे पळजवंत देऊ कुबलची जत्रा किंवा मानसेश्वरची जत्रा किंवा देवाबत्तीची जत्रा अशाही नावांनी सगळं हे प्रचलित आहे. मी बघा सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक जण वर्षभर काहीतरी नवस बोलत असतो. कोण म्हणत काही जणांचा नवस हा गॅस बत्ती देऊन पूर्ण होतो, तो त्यांनी तसं ते सांगणं केलेलं असतं. काही जण केळी, नारळ, काही जण कोंबडा, बकराही त्याच्या देईन असं अर्पण करतात. पण आजचा दिवस हा प्युअरली फक्त निशाण काठी, केळी, नारळ, पेढे आणि गॅस बत्ती हा नवस हा आज पूर्ण केला जातो. अदरवाईज बाकीचे जे काही कोंबडा म्हणा किंवा प्रत्येकाच्या भक्ताच्या भाविकाच्या श्रद्धेवर आहे ते, आणि बाकीच्या दिवशी इतर दिवशी हा कोंबडा किंवा बकऱ्याचा नवस आम्ही हा मान्य करून घेतो. आम्ही सांगणं करून तो नवस पूर्ण करतो. मानसेश्वर महाराजांची कृपा म्हणजे अशी व्यक्त पण नाही करू शकत. मी इथे आज यावेळेला मला येणं जमणार नव्हतं, पण तरीसुद्धा मानसेश्वर महाराजांनी शेवटच्या घटकेला मला इथे बोलावून घेतलं सहज रीतीने. एकही त्रास न होता पहिल्यांदा ट्रेनचा प्रवास करून मी इथपर्यंत पोचले. ही त्यांचीच कृपा आहे. आणि इथे जेव्हापासून म्हणजे आम्ही इथे आमचं मस्तक इथे टेकवलं आहे तेव्हापासून आमचे जे कष्ट आहेत ते एवढे कमी झाले आहेत की व्यक्तच करू शकत नाही. जय श्री मानसेश्वर. सोनाली भावे, मी मुंबईहून आले आहे.